नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात विद्यार्थी मित्रांनो आणि अभ्यास कसा चालू आहे तुमचा? छान आहात ना? आणि अभ्यास खूप छान पद्धतीने करा. यावर्षी आपला नंबर पक्का असला पाहिजे असं ठरवा आणि एवढंच मनात ठरवून अभ्यास करा. तुम्हाला मार्ग नक्कीच मिळणार आहे आणि तो मार्ग मी मिळवून देणार आहे. व्हिडिओ रेग्युलर बघत चला, तुमचे सगळे प्रश्न हळूहळू सुटत जातील. चला तर वळूया आजच्या टॉपिककडे. आज आपण सराव प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न बघूया लगेचच. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसतोय, बरोबर आहे? काय आहे पहिला प्रश्न? 1/1 प्लस 1/1 प्लस 1/2 अशा टाइप मध्ये आहे. ठीक आहे. असं जेव्हा काढायचं असते तेव्हा सगळ्यात पहिले काय करायचं? बेस सॉल्व्ह करायचा. आता बेस मध्ये म्हणजे सगळ्यात खाली काय दिसते तुम्हाला बघा? हा जो आहे मी याला सर्कल करते, याला पहिले सॉल्व्ह करायचं आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे करायचं बेसिक हे सॉल्व्ह कसं करतात. मी इकडे लिहिते. समजा हा 1 प्लस 1/2 आहे, तर याचं कसं सॉल्व्ह करायचं? 2 1 जा 2, 2 प्लस 1 3 म्हणजे बे एक बे 2 आणि 1 3 म्हणजे याचा आन्सर काय येणार? 3 आणि छेद काय ठेवायचा? समान 3/2. मग या टर्मचा आपल्याला आन्सर मिळालेला आहे, हे इथे आहे बघा 3/2. मग मी लिहून घेते. बघा काय करते? 1/1 प्लस 1 आता बघा रे, 1 प्लस 1/2 चा आन्सर काय मिळालं? 3/2. ठीक आहे. आता बघा छेदामध्ये पण छेद आहे. असं जेव्हा असते तेव्हा हा जो 2 आहे हा वरती जायचा. हा काय होणार? हा जो 2 आहे हा काय न्यायचा? वर न्यायचा. मी याला कसं सॉल्व्ह करणार? पुढची स्टेप बघा काय येणार? 1/1 प्लस 1 इंटू 2 हा खालचा 2 काय गेला? वर गेला. अपॉन काय येणार? 3. बरोबर आहे. आता पुढे काय दिसते तुम्हाला? मी खाली खाली न घेता स्टेप आडव्या सॉल्व्ह करते बघा. 1 जसाच्या तसा, हा 1 जसाच्या तसा, अधिक 2 गुणिले 1 2/3. बरोबर आहे? 2/3. आता पुन्हा आपल्याला मी याला सर्कल करते, ही टर्म मिळालेली आहे. बरोबर आहे? याला मी काय केला? सर्कल केला. आता याला सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करायचं रे? वर लिहून घेते. बघा ही टर्म वर सॉल्व्ह करते. 1 प्लस 2/3 काय होणार? 3 1 3, 3 आणि 2 5 म्हणजे काय येणार? 5/3. बरोबर आहे. मग चला काय मिळालं? 1/5/3. बरोबर आहे. आता मी काय म्हटलं? जेव्हा अंश आणि छेद आहे पण छेदामध्ये पण छेद आहे तेव्हा ही जी खालची टर्म आहे ही काय होते? वर जाऊन गुणाकारात जाते. बरोबर आहे. मी याला कसं लिहिणार? 1 गुणिले 3/5. बरोबर आहे. म्हणजेच काय? 3 1 3. बरोबर आहे. आणि छेद काय मिळाला? 5. म्हणजे हा जो क्वेश्चन होता या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला काय मिळालेला आहे? 3/5. काय मिळालेला आहे? 3/5. सोपं आहे रे. काही जाऊ नका, व्हिडिओ मन लावून बघत राहा. पुढचे एक्झाम्पल खूप खास आहे. सगळे PYQ आहेत. परीक्षेला आलेले प्रश्न आहे. आता आपण ठरवलेलं आहे रोज काय घ्यायचे? PYQ सिरीज घ्यायची, जेणेकरून तुम्हाला माहिती पडणार की पेपरला कशा टाईपचे प्रश्न विचारले जाते आणि सगळ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि प्रत्येक दिवशी तुम्ही जर बघत असाल तर एकही टाईप रिपीट होत नाही, एकही प्रश्न रिपीट होत नाहीये. सगळे प्रश्न वेगळे वेगळे काढत आहे आणि प्लस PYQ आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मन लावून बघत चला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, तशाच टाईपचं काही दिसतंय. बरोबर आहे ना? 10 मायनस 19 अशा टाइप मध्ये आहे. सगळ्यात पहिली मी काय म्हटलं? खालची टर्म सॉल्व्ह करायची. हे बघा याला सर्कल करते. ठीक आहे. आता ही टर्म सॉल्व्ह करणार, ही मी इकडे साइडने लिहिते बघा. काय येणार रे? आता एक जर तुम्हाला माहिती असेल तर याला सिम्प्लिफाय करू शकते रे. 5 एके 5, 5 त्रिक 15 म्हणजे काय मिळालं बघा, मी इथे लिहिते 10 वजा 19 छेदामध्ये 1 अधिक 5/1 अधिक, आता मी याला सॉल्व्ह केलेला आहे तर मग मिळालं काय मला? 1/3. बरोबर आहे. आता मी याला सर्कल केला आणि हा इकडे सॉल्व्ह करते बघा, इथे सॉल्व्ह करते. काय मिळालं? 1 प्लस 1/3. बरोबर आहे. 3 1 3, 3 आणि 1 4, 4/3. बरोबर. मग लिहा ही टर्म इकडे लिहिते बघा. 10 वजा 19 1 अधिक 5 छेदामध्ये काय मिळालं रे? 4/3. आता हा जो 3 आहे हा काय होणार? इकडे गुणाकारामध्ये जाणार. चला मग पुढची टर्म काय येणार आहे? 10 वजा 19 1 अधिक 5 त्रिक, आता यांचा डायरेक्ट गुणाकार करायचा. 5 त्रिक 15/4. बरोबर. चला
आता काय सॉल्व्ह करावं लागणार आहे, हे खालची टर्म सॉल्व्ह करायची आहे, बरोबर आहे. याला इकडे वर सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला बघा. 1 अधिक 15/4 काय येणार, 4 1 4, 15 आणि 4 19/4 बरोबर आहे. मग आता काय करणार, नेक्स्ट टर्म इथे लिहिते 10 वजा 19 छेदामध्ये काय येणार रे, 19/4 बरोबर. आता हा 4 काय होणार, वर जाणार गुणाकारात. चला मग शिस्तबद्ध कार्यक्रम लिहून घेऊया त्यांचा. 10 वजा, मी गुणाकार न करता डायरेक्ट लिहिते, 19 गुणिले 4 अपॉन काय राहिलं 19 बरोबर आहे. आता बघा आपल्याला आधीच कल्पना आली होती की हा 19 19 छेदामध्ये कट होणार आहे, बरोबर आहे ना. आणि हा 4 वर जाणार आहे. तरी मी तुम्हाला समजण्यासाठी की डिरेक्टली कसा कट केला आणि मॅडमनी हा 4 वर काच पाठवला ते सांगण्यासाठी हे स्टेप लिहिलेली आहे. आता इथे बघा 19 19 काय झाले रे, कट झाले. मग राहिलं काय 10 वजा 4 बरोबर. 10 मधून 4 गेले, किती राहिले 6. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला काय मिळालेला आहे, 6 मिळालेलं आहे, बरोबर आहे. सोपं आहे एकदम, फक्त तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि काय आहे, समजतंय, फक्त तुम्ही घाबरायचं नाही की एवढं मोठं प्रॉब्लेम दिसतंय कसं सॉल्व्ह करायचं. स्टेप मी काय सांगितली, सगळ्यात आधी सगळ्यात खालची स्टेप सॉल्व्ह करा आणि नंतर वर वर जा आणि फायनली तुम्हाला काय कुठे जायचंय, सगळ्यात वर जायचं आहे, बरोबर आहे ना. पायऱ्या टप्प्याटप्प्यात चढायच्या, डायरेक्ट उडी मारता येणार नाही. आणि हेच हे आपल्याला प्रॉब्लेम सांगते. हे प्रॉब्लेम आपल्या जीवनाशी पण खूप निगडित आहे. कुठेही जायचं असेल तर खालून वर जेव्हा आपण जातो ना, तेव्हा आपल्याला तळाशी असलेल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव असते, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही जीवनात सुद्धा प्रत्येक पायरी जेव्हा चढत जाता, प्रत्येक पायरीवर तुम्हाला जो अनुभव येतो तो फार महत्वाचा असतो. आणि त्या अनुभवातून आपण सगळं शिकत जातो आणि फायनली आपल्याला आपल्याला जे हवंय ते हातात लागतं, बरोबर आहे. वळूया नेक्स्ट एक्झाम्पल कडे. प्रश्न छान आहे बघा. 0.777 डॉट 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 याची व्हॅल्यू काय असणार आहे. म्हणजे याचं काय विचारलेलं आहे तुम्हाला, अपूर्णांकामध्ये याला कसं सॉल्व्ह, याचा आन्सर अपूर्णांकामध्ये कसं मिळेल. आता चला यातले मी तुम्हाला काय सांगणार, यातलं मी तुम्हाला काय सांगणार आहे की आधी जे कट होते ना ते बघायचे. ऑप्शन दिलेल्या बाय ऑप्शनच जायचं अशा वेळेस, ठीक आहे. लॉजिक लावण्याची विशेष गरज नाही, तुम्हाला बाय ऑप्शन जाता येते. आता कुठले ऑप्शन संभाव्यता नाही आधी ते बघायचं. बघा रे, हा जो 0.7 आहे याचा आन्सर कसं असते, छेदामध्ये किती शून्य आहे, एक शून्य आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार 0.7. हे तुम्हाला माहिती आहे. छेदामध्ये जर एक शून्य असेल तर एक घड सोडून पॉईंट द्यायचं, बाकी वरचं जसंच्या तसं लिहायचं. 7 जसाच्या तसा लिहिला, फक्त एक घड सोडून काय लिहिलेला आहे, पॉईंट दिलेला आहे. एवढं समजलं. आता बघा सेम यावेळी हे बघा, खाली किती शून्य आहे, 2 शून्य, म्हणजे वर किती घड सोडून पॉईंट येणार आहे, 2 घड सोडून. म्हणजे काय येणार 77 जसे याला तसे पॉईंट 0.77. म्हणजे मग हे पण ऑप्शन नाहीये याचं आणि हे पण ऑप्शन नाहीये, हे दोन ऑप्शन गेले. मग राहिलं हे ऑप्शन. चला सॉल्व्ह करून बघा. 9 ठीक आहे आणि 14, 9 1 जा 9, किती राहिले, 14 तून 9 गेले 5 राहिले. इथे घेतला 0 आणि इथे किती आला पॉईंट, बरोबर आहे. 45 पुन्हा आले 5, पुन्हा येणार 0, 9 5 जा 45. म्हणजे याचा आन्सर काय मिळत आहे तुम्हाला, 1.55 मिळत आहे. म्हणजे हा येणार का नाही, म्हणजे हा पण काय झाला कट झाला. म्हणजे 100% तुमच्या जवळ कुठला ऑप्शन आहे, सी ऑप्शन. आणि सी ऑप्शन काय येणार आहे, करेक्ट येणार आहे. हवं तर तुम्ही चेक करू शकता. कसं मॅडम, तुम्ही म्हणाल तसं, बरोबर ना. 9च्या टेबल मध्ये 7 आहे का नाही, शून्य द्या, इथे पॉइंट घ्या आणि इथे एक शून्य द्या, बरोबर आहे. 9 7 63, 70 मधून 63 गेले 7, पुन्हा 0, 9 7 63, पुन्हा 0. म्हणजे हा 7 7 7 काय होणार आहे, एक्सटेंड होणार आहे. समजलं, लक्षात येत आहे. सोपं आहे की नाही रे, एकदम सोपं आहे. फक्त तुम्ही करायला हवं. कसं मित्रांनो, सगळ्यांना स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसतंय, एकदम इझी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मोठं दिसलं म्हणून घाबरून जायचं नाही. आपलं ठरलेलं आहे की नाही, आधी जितकं मोठं प्रॉब्लेम असतो ना ते एका बुक्कीत सॉल्व्ह होतं, बरोबर आहे. एखादा लवकर सॉल्व्ह होणार. बघा 0.1 0.1 0.1, इथे प्लस आहे, इथे पण प्लस आहे, बाकी सगळं काय आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. हे एक्झाम्पल मी तुम्हाला विथ कन्सेप्ट सांगते आणि शॉर्ट ट्रिकने पण सांगते. आता बघा रे, 0.1 0.1 0.1 बरोबर आहे. याचं कसं येणार आहे, एक घड सोडून पॉईंट आहे, एक घड सोडून एक घड सोडून, म्हणजे 3 घड झाले टोटल. म्हणजे 0.001, एक गुणिला एक गुणिला एक, किती वेळा करा त्याचा गुणाकार काय येणार आहे 1 प्लस.
आता इथे बघा, तुम्हाला पॉईंटचा गुणाकार भागाकार सगळं शिकवलेलं आहे. ज्यांना येत नसेल त्यांनी चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की बघा आणि त्यानंतर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता बघा, 2 एक 2, 2 दुने 4, 4 दुने 8 म्हणजे हे 8 होत आहेत. पण डिरेक्टली 8 लिहायचे का रे? नाही, लिहिले 8. आता बघा इथे किती गट सोडून पॉईंट आहेत? 2, 2, 2 म्हणजे 6 गट सोडून द्यायचे आपल्याला. 6 गट सोडून पॉईंट द्यायचे की नाही? मग चला देऊ आपण. 8 0 0 0 0 1 2 3 4 5 6 आणि हा काय येणार इथे पॉइंट आणि इथे 0. बरोबर आहे. चला आता अपॉन मध्ये काय येणार बघा. आता अगेन 0.2 0.2 0.2 किती येणार आहे? 2 2 2 म्हणजे बेकबे बेदुनी 4 4 दुनी 8 8 येणार आहे. किती घर सोडून येतील बघा. इथे एक घर सोडून, इथे एक घर सोडून, इथे एक घर सोडून म्हणजे 3 घर सोडून 8 येणार. हा प्लस 4 एक 4. ठीक आहे. 4 चौक 16, 16 चौक 64 म्हणजे इथे किती येणार आहे फायनली 64 येणार आहे. त्यानंतर इथे बघा किती गट सोडून 2 2 2 म्हणजे 6 गट सोडून 64 पाहिजे. 1 2 3 4 5 6 आणि इथे पॉइंट देऊन काय लिहायचा 0. आता एवढं मिळालंय तुम्हाला. आता बघा इथे पण किती घड सोडून पॉइंट आहे? 2 घड सोडून. इथे पण 2 घड सोडून पॉइंट आहे. इथे पण किती घड सोडून पॉइंट आहे? 6 घड सोडून. इथे पण किती घड सोडून पॉइंट आहे? 6 घड सोडून पॉइंट आहे. मग डिरेक्टली तुम्ही काय करू शकता, याचं प्लस पण करू शकता. बघा तुम्हाला 00108. ठीक आहे. मग वर लिहून घ्यायचं 0.001008 अपॉन खालचं पण तसंच मिळणार आहे 0. म्हणजे तुम्ही डिरेक्टली याला असं लिहू शकता. पॉइंट जर शिफ्ट केला, वरचा पॉइंट तुम्ही शिफ्ट केला, खालचाही पॉइंट शिफ्ट केला, तर डिरेक्टली याचा आन्सर काय मिळत आहे 1008 अपॉन 8064. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं पॉइंट कसे शिफ्ट केले, काय केले, ह्या सगळ्या गोष्टीचं बेसिक मी आधी घेतलेलं आहे. म्हणून प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये वेळ घालवत नाही. कारण ज्यांना हे येतं ना त्यांना खूप बोरिंग वाटतं मग ते एकदम बेसिक पासून शिकवलं तर. ज्यांना जमत नाहीये, जे नव्यानं व्हिडिओ बघतायत त्यांनी बेसिक व्हिडिओ आधी बघा, नंतर हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. आता बघा रे, इथे तुम्हाला काय दिसतंय 1 आणि इथे काय दिसतंय 8. इथे काय आहे 8, इथे काय आहे 64. म्हणजे हे 1 अपॉन 8 लिहू शकता तुम्ही. कारण हे काय 1 पट असेल तर ही काय त्याची 8 पट आहे म्हणजे 1/8. बघा ना, काही जणांना समजत नसेल. आता मला पण 1008चा पाढा मला पण पाठ नाहीये. पण तुम्हाला दिसते ना इथे 1 आहे तर इथे 8 आहे. म्हणजे किती पटीनं वाढलंय? 8 पटीनं. इथे 8 आहे तर इथे किती पटीनं वाढलंय? 8 पटीनं. 8 8 64 म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे 108. 108 एकतर ऑप्शन मध्ये असं असेल तर हे आन्सर टिक करायचं. असं नसेल तर याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळणार आहे तुम्हाला 0.125 हे फायनल आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. सोपं आहे की नाही रे? काहीही कठीण नाही. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. प्रत्येक प्रॉब्लेम खूप खास आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला समजणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसतोय. काय आहे 3 6 8 9 स्टार आहे आणि 5 आहे. म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे की 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारची किंमत काय असावी, असा प्रश्न आहे. हा प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे आणि सगळ्यांनी मन लावून समजून घ्या. यामध्ये तुमची 11ची कसोटी ज्यांना माहिती नसेल ते क्लिअर होईल. आणि मी साईडला ऑप्शन्स पण दिलेले आहेत. आता ऑप्शन यासाठी दिले, काही स्टुडंट बाय ऑप्शन जाऊ शकतात का? ज्यांना 11ची कसोटी माहिती नाहीये त्यांनी काय करायचं, स्टारच्या जागी एक एक ऑप्शन पुट करायचं आणि पुढे जायचं. तुम्हाला आन्सर मिळणार आहे. बरोबर आहे. असं पण करू शकतात. पण यामध्ये काय होतं, आपला भरपूर वेळ निघून जातो. मग अशा वेळेस आपल्याला जर 11ची कसोटी माहिती असेल तर आपण डिरेक्टली काढू शकतो. बघा 11ची कसोटी काय सांगते. 11ची कसोटी काय सांगते 3 6 8 9 स्टार 5. एका आड एक संख्येची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे ही सोडून ही घ्यायची, ही सोडून ही घ्यायची. मग आता उरलेल्या ह्या 3 आहेत यांची घ्यायची. ठीक आहे. आता बघा रे तुम्हाला 5 आणि 9 किती मिळाले? 14. 14 आणि 6 किती मिळाले? 20. बरोबर आहे. वजाबाकी करायची. 3 आणि 8 किती मिळाले? 11. 11 आणि स्टार म्हणजे 11 अधिक स्टार. बरोबर आहे. हे असं आहे. मग आता मला सांगा 11ची कसोटी काय सांगते, जेव्हा एका आड एक संख्येची आपण काय करतोय,
बेरीज करतोय आणि नंतर त्यांचे ग्रुप करून त्यांची वजाबाकी जेव्हा आपण करतो तेव्हा त्याची वजाबाकी एकतर 0 असायला पाहिजे किंवा 11च्या पटीत असायला पाहिजे. आता 11च्या पटीत येणं तर शक्य नाही, कारण 20 मधून 11 काढल्यानंतर किती राहत आहेत? 20 मधून 11 काढले किती राहिले? 9. बरोबर आहे. म्हणजे 9 राहत आहे, म्हणजे 9च काय असली पाहिजे? त्या स्टारची किंमत असली पाहिजे. म्हणजे आपण जर 20 मधून 11 काढले, 8 आणि 3 11, इथे स्टार लिहायचंय, सॉरी, इथे काय लिहायचंय? स्टार. आता मला सांगा रे, 20 मधून 11 काढले किती राहिले? 9 राहिले, आणि ती 9 काय आहे? या स्टारची व्हॅल्यू आहे. किंवा मला एक सांगा, 20 वजा 20 करायला किती लागते? म्हणजे मी काय केलं, या 11 स्टारच्या जागी 9 जर व्हॅल्यू ठेवली, ठीक आहे, तर 11 आणि 9 किती झाले? 20. म्हणजे 20 वजा 20 किती येत आहे? 0 येत आहे. म्हणजे या स्टारची व्हॅल्यू काय असली पाहिजे? 9 असली पाहिजे. किंवा ज्यांना कसोटी नाही माहिती त्यांनी काय करायचं? डिरेक्टली एक व्हॅल्यू पुट करायची, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, आणि सॉल्व्ह करायचं. पण याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. कॅल्क्युलेशन कितीही फास्ट असले तरी 4 ऑप्शनचे कधी कधी काय होतं की शेवटचं ऑप्शन निघतं. आपण पहिल्या ऑप्शन पासून स्टार्ट करतो, बरोबर आहे ना? आणि कधी कधी आपल्याला वाटतं शेवटचं असू शकते, आपण शेवटच्या ऑप्शन पासून स्टार्ट करतो, नेमकं पहिलं ऑप्शन असतं. मग अशा वेळेस आपला वेळ जाऊ नये म्हणून कसोटी आवर्जून बघा. आणि ज्यांना कसोट्या माहिती नाहीये त्यांनी विभाज्यतेच्या कसोट्या हा व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की बघायचा आहे. ठीक आहे, चला वळूया नेक्स्ट एक्झाम्पल कडे लगेचच. चला, आपल्या आवडीचा कार्यक्रम आहे. काय आहे रे? सिम्प्लिफिकेशन. आता बघा, इथे काय आहे? डिवाइड दिसते, ब्रॅकेट कुठेच नाहीये, त्यामुळे डिव्हिजन पहिले करणार. त्यानंतर इथे मल्टिप्लिकेशन दिसते, त्यानंतर अगेन इथे मल्टिप्लिकेशन आहे, आणि इथे पण मल्टिप्लिकेशन आहे. अरे वा, ग्रुपच बनले. चला मग, 7 ने जर 56 ला भागलं तर किती आलं? 7 8 56 अधिक 33 गुणिले 11 किती येतं? 143. ज्यांना जमत नाही त्यांनी आपला शिस्तबद्ध लहान लेकरासारखा गुणाकार करायचा. 11 त्रिक 33 ला 3, हातचे आले 3. 11 एक 11, 11 आणि 3 14, बरोबर आहे, 143. वजा 15 8 120, पाडेपाठ असेल तर जमते, बरोबर आहे ना? आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त काय पाहिजे? पाडेपाठ पाहिजे, असं म्हणतात. ठीक आहे, कोण म्हणतात मला माहिती नाही, पण असं म्हटलं जाते. असं म्हटलं नाही जात. आयुष्य खूप सुंदर आहे, तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, आणि गणित खूप सोपं आहे, तुमचे पाडेपाठ असायला पाहिजे. ठीक आहे, बघा रे, प्लस 7 दुनी 14, इथे आलं 14. आता या दोघांचं करून घ्या. काय करणार? अधिक 8 आणि 3 11, बरोबर आहे. 11 ला 1, इथे आला 1, 4 आणि 1 5, म्हणजे 151. वजा, आता या दोघांचं काय होणार? वजाबाकी. का वजाबाकी होणार? कारण मोठी संख्या 120 आहे, आणि 120 चं जे चिन्ह आहे ते वजाबाकीच आहे. मग 120 मधून जर 14 गेले किती राहिले? 106 राहिले, बरोबर आहे. आणि मला सांगा रे, 151 मधून 106 गेले किती राहिले? 45. किती राहिले? 45. हे काय याचं फायनल आन्सर आहे. वळूया नेक्स्ट एक्झाम्पल कडे. सगळ्यांना स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसतोय. बाप रे बाप, वर्गमुळात 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन यांची बेरीज, आणि तेही 99च्या घनापर्यंत. खूप सोपं आहे, खूपच जास्त सोपं आहे. जेव्हा तुम्हाला याची कन्सेप्ट समजेल ना, तेव्हा तुम्ही म्हणणार अरे वा, किती छान. बघा, मी काय करते हे समजवण्यासाठी, जेव्हा तुम्हाला एखादं मोठे एक्झाम्पल समजून सांगायचं असते, एखादी मोठी बेरीज सांगायची आहे, तर शिक्षक काय शिकवतात? 1 आणि 2 किती? 3. तशा टाइप मध्ये मी सांगते. बघा, एक एक्झाम्पल असं घेतले, 1चा घन अधिक 2चा घन वर्गमुळात, याचं उत्तर काढा. कसं काढणार रे? 1चा घन किती होतो? 1, आणि 2चा घन किती होतो? 8, बरोबर आहे. वर्गमुळात 1 अधिक 8 किती झालं? 9, बरोबर आहे. वर्गमुळात 9 म्हणजे किती रे? 3. वर्गमुळात 9 म्हणजे किती? 3. ठीक आहे, आता बघा, हे सोपं होतं म्हणून आपल्याला करता आलं, पण याची एक ट्रिक आहे. ट्रिक कशी आहे बघा, ट्रिक सांगते. ट्रिक असली की मन लावून ऐकायची रे बाबांनो. ठीक आहे, काय म्हटलंय? शेवटचा नंबर काय? 2, तो घ्यायचा, गुणेला 2च्या पुढचा नंबर घ्यायचा, काय आहे? 3, आणि त्याचं काय करायचं? अर्ध करायचं, म्हणजे त्याला कशाने डिवाइड करणार? 2 ने. आता बेत्रिक 6, 6 छेद 2 म्हणजे किती रे? 3. बघा, हे पण आन्सर तुम्हाला 3 मिळालंय, हे पण आन्सर तुम्हाला 3 मिळालंय. मग ही ट्रिक आपण कुठे लावायची? इथे लावायची, बरोबर आहे. चला, काय सांगते? 1चा घन, 2चा घन, असं 99 पर्यंत करायचंय. मग 99 पर्यंत करायचं आहे, तर शेवटची संख्या कोणती आहे? 99 घ्या. 99च्या पुढची संख्या घ्यायची, किती येणार?
99च्या पुढची संख्या किती येणार आहे? 100. बरोबर आहे, गुणिले 100. छेदामध्ये काय घ्यायचं? 2. बरोबर आहे. बेक बे, बे पंच 10 आणि हा शून्य जसाच्या तसा म्हणजे 99 गुणिले 50. बरोबर आहे, आन्सर काढता येते. याचा आन्सर काय येणार आहे? 4950. ठीक आहे, 4950. कसं केलं हे इकडे सांगते बघा. आपल्याला फायनल आन्सर मिळालेलं आहे. सेम टाईपचं एक एक्झाम्पल तुम्हाला देते. ते होमवर्क असणार आहे. त्या होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचा आहे. चला होमवर्क लिहून घ्या सगळ्यांनी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला 3 होमवर्क दिसते. या होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. सोबतच आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम छान कंटेंट सोबत. तब तक के लिए बाय. आणि तुमचा अभ्यास खूप छान पद्धतीने करा. तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट लक.